रमजान मध्ये काय होते की रोजा, जकात, तरावी, रात्रीची जागून करणारी प्रार्थना इत्यादीमुळे भक्त जो आहे तो आत्म्याकडे जास्त लक्ष देतो, त्याला त्याचे खाद्य पुरवतो, कारण शरीराचे लाड कमी होतात. ते कसे बरे तर पाहूया की शरीरात 3 गोष्टींची खूप आवड असते. एक म्हणजे जास्त खाणे पिणे, दुसरं म्हणजे जास्त शारीरिक सुख उपभोगणे आणि तिसरं म्हणजे जास्त झोपणे किंवा आराम करणे. रोजा या तिन्हीवर बंधन आणतो. म्हणजे खरे पाहता या तिन्ही गोष्टी वाईट नाहीयेत, अल्लाने यांना हलाल केलेलं आहे. पण रमजान मध्ये रोजाधारकांसाठी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वर्ज केलेल्या असतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवसभर तो अन्न व पाणी घेत नाही, त्याला शारीरिक संबंध ठेवता येत नाहीत. तसेच जास्त प्रार्थना व उपवास यामुळे आपोआपच त्याच्या झोपण्यावर व आरामावर बंधन येतं. तर होतं काय की आता या ज्या गोष्टी हलाल आहेत म्हणजे वैध आहेत, त्या वैध असून सुद्धा तो त्याचा संयम राखतो, आणि जर हलाल गोष्टीपासून तो संयम राखण्यात सफल झाला तर हा त्याचा संयम जो आहे तो त्याला हराम म्हणजेच अवैध पासून देखील दूर राहण्यास त्याची मदत करतो. म्हणजेच आपलं मनोधैर्य आपोआपच वाढतं. मग ज्या वाईट गोष्टी सोडणं आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करणं त्याला एरवी जमत नव्हतं, ते तो आता रोजाच्या मनोबलामुळे साध्य करू शकतो.